केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, प्रयत्न तो देव जाणावा आधी करिता भले। या समर्थांच्या वचनाप्रमाणे राष्ट्रहिताकरता, समाज हिताकरता आणि दुःखी पीडिताच्या हिताकरता एकट्या व्यक्तीने काम करण्यापेक्षा संघ शक्ती मिळून जर काम केलं, संघाच्या शक्तीने जर काम केलं एकत्र येऊन, ते अधिकस्य अधिकम फलम हे आपल्याला पाहायला मिळते। आपल्या या भारत देशाची पूर्वीपासून सर्व माहिती, हा इतिहास सर्वांच्या अंतःकरणात आहे आणि मुळातच आपल्याला आपल्या ऋषीमुनींनी, आपल्या शूरवीर वीरबालांनी आपल्याला असे विचार दिले, वसुधैव कुटुंबकम। केवळ आम्हाला आमच्या घराचं, आमच्या गल्लीचं, आमच्या गावचं एवढंच बघायचं नाही, तर राष्ट्राचं बघायचं आणि विश्वाचंही बघायचं। परंतु विश्वाचं हित करत असताना, राष्ट्राचं हित करत असताना पहिल्यांदा आपल्याला गावाकडे गेलं पाहिजे। गावातून गल्ली, गल्लीतून व्यक्ती सुधारली म्हणजे घर सुधारते, घर सुधारलं म्हणजे गल्ली सुधारते, गल्ली सुधारली म्हणजे गाव सुधारते। सगळ्याच गावात परिणाम झाला म्हणजे राष्ट्र त्याच्यात आपल्याला अधिक प्रभावशाली असं पाहायला मिळतं। आणि हे संस्कार आपल्या पूर्वजांनी केलेले आहे। आपलं हे हिंदू राष्ट्र आहे। हिंदू राष्ट्रामध्ये हिंद देश की निवासी सभी जन एक है, रंग रूप वेश भाषा चाहे अनेक आहे। आमचं खाणं वेगळं असेल, खानपान वेगळं असेल, राहणीमान वेगळं असेल, बोली वेगळी असेल, आमचे प्रांत, जिल्हा, तालुका, गाव वेगळं असेल, पण आम्ही एका भारत मातेचे सुपुत्र आहोत। ही सगळी मूठ बांधण्याकरता अतिशय अथक प्रयत्न आणि खूप म्हणजे मेरू पर्वताची चढाई म्हणायला काही हरकत नाही, हे सर्व कार्य संघटनेच्या माध्यमातून करणं उचित आहे। नेमकं हे सगळं वैकुंठवासी श्री केशवजी केशवजी हेडगेवार साहेब यांनी जाणलं आणि 100 वर्षे उलटून गेले, संघ परिवाराची निर्मिती केली। आपल्या संघाचं नावच असं आहे, तर या संघाला अनेक प्रकारचे प्रसंग त्या संघावर आलेले आहेत। अनेक चढ उतार, मान अपमान हे सगळं संघ परिवारातील व्यक्तींनी सहन केलेले आहे। आणि मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, आपलं नावच फार सुंदर आहे, राष्ट्राची सेवा करणाऱ्या व्यक्तीचा समुदाय म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा कुठल्याही निर्हेतुक वृत्तीने, आज आपण पाहतो पूर्ण जीवन वाहलेले आपले राष्ट्र संघाचे कार्यकर्ते आहेत, काही वर्षाचे कार्यकर्ते आहेत, काही महिन्याचे आहेत आणि काही प्रसंगोपात येतात। ज्यांच्याकडून जे जे कार्य असेल ते निर्हेतुकपणे होत राहते आणि कुठलाही आपला संघाचा सेवक बघितला तर त्यांच्या बोलण्यात, चालण्यात किंवा कुठल्या वागण्यात अशी आपल्याला आढळता दिसून येत नाही। हे विचार गेल्या 100 वर्षापासून सुरुवात झाली तेव्हापासून हे सुरू झालेलं आहे। मधला अतिशय प्रतिकूल काल गेला, संघाची व्यक्ती दिसली का असं वाटायचं की राष्ट्रवादी आहेत असे म्हणत होती माणसं। परंतु कोण काय म्हणते याच्याकडे लक्ष न देता आपल्याला काय करायचं आहे, राष्ट्र कसं उभारायचं आहे, राष्ट्रामध्ये कसा एकोपा निर्माण करायचा आहे, ह्या संघाच्या सर्व सेवक वर्गांना हे बालकडू हेडगेवार साहेबांनी दिलेलं आहे। आणि तेच विचार घेऊन आज आपण हा सगळा शताब्दी महोत्सव संपूर्ण भारतभर सर्व जाती धर्मातील, सर्व पंथ उपपंथातील संतांना एकत्र करून ठिकठिकाणी सगळे असे संत संमेलनाचे कार्यक्रम आहेत, इतर सर्व कार्यकर्त्याचे कार्यक्रम आहेत। आणि ह्या निमित्ताने आपल्याला जगाला एकच दाखवून द्यायचं आहे की आम्ही परक्यांच्या ताब्यात राहिलो, सगळ्यांचे आम्ही पाहिलं, इतरांच्या सगळ्या सत्तेत राहिलो, त्यांना आमचे सगळे काही प्रार्थना स्थळ त्यांना तोडमोड करता आले, पण आमची संस्कृती आणि आमचा देशाभिमान त्यांना कोणालाच तोडता आला नाही आणि तो तुटणारही नाही। म्हणून मंदिरं पडलेले आपण उभारून राहिलो, हे सगळे आणि माणसं दूर गेलेले ते आता जवळ येऊन राहिलेले आहेत। हेच मोठे संस्कार संघाचे आपल्याला संस्कार आहेत।
संघाच्या सर्व परिवाराच्या समोर एकच कार्य असते. पहिल्यांदा राष्ट्र, त्याच्यानंतर संघटना, त्याच्यानंतर व्यक्ती काय असेल. कधी कधी आपल्याला उलट पाहायला मिळते. व्यक्ती, संघटना आणि राष्ट्र जमलं तर जमलं असं होत राहते. म्हणून जे करायचं ते राष्ट्राकरता करा, राष्ट्रामध्ये राहणाऱ्या सर्व जाती धर्मातील बांधवाकरता करा, आणि जे कोणी इतर जाती धर्मातले बांधव असतील त्यांना सर्वांना स्वाभिमानाने राहण्याकरताच हा सगळा देश आहे. फक्त त्यांनी या देशाचा स्वाभिमान, या संस्कृतीचा स्वाभिमान हा कायम ठेवावा. कोणालाही दुःख भोगण्याचं कारण नाही किंवा कोणालाही काही अन्य समजायचं कारण नाही. पण ज्या वेळेस हा अतिरेक झाला त्यावेळेस हिंदूंनी जेवढं सहन केलं तेवढं कुठल्याही धर्मातली व्यक्ती सहन करू शकणार नाही. ही सहनशीलता आम्हाला आपल्या सर्व वडवडिलांकडून, ह्या सामाजिक कार्य करणारे जे असतील ते संत महंत यांच्याकडून हे सगळे बाळकडू मिळालेलं आहे. म्हणून हे सगळं सहन करीत दुःखे चपेटे सोसीत, समर्थाने एका ठिकाणी म्हटलं, धक्के चपेटे सोसावे, नीच शब्द शोषित जावे, पस्तावून परावे आपले होते. हे सगळे आतापर्यंत सगळे धक्के सहन करत इथपर्यंत आपण प्रवास केला. आता आपल्याला थोडं काल चांगलं वाटतंय, परंतु अजूनही खूप चांगलं करायचं आहे. त्याच्याकरता अजून एक पिढी जाईल, परंतु हे सगळं झाल्याशिवाय राहणार नाही असे आमची एक मनोमन खात्री आहे. भगवान दत्तात्रयांच्या कृपाशीर्वादाने, श्री समर्थ सद्गुरू किशनगिरी बाबांच्या कृपाशीर्वादाने आपला देश हा महान आहे. अनेक मंदिरं, अनेक देवदेवता, अनेक संत महंत, पण सगळ्या देवतेचं आणि सगळ्या संतांचं एकच आहे, पहिल्यांदा राष्ट्रप्रेम निर्माण करा. राष्ट्र अबाधित तर आपली प्रार्थना अबाधित, प्रार्थना अबाधित तर तुमचं जीवन अबाधित. ह्या सगळ्याकरता आपल्याला राष्ट्रहिताचं, राष्ट्र संरक्षणाचं आणि राष्ट्राच्या संस्कृतीचं हे रक्षण करणं अतिशय महत्त्वाचं आहे. गेल्या 100 वर्षापासून आपलं संघ परिवार हे करत आला, म्हणून आम्ही सर्वांचं अभिनंदन करतो.